नमस्कार. 6 रोजी येणारी वर्षातील सर्वात मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी. जर या दिवशी तुम्ही मनातली इच्छा बोलून ही एक वस्तू देवघरात ठेवली आणि हा मंत्र फक्त 3 वेळा उच्चारला, तर कितीही कठीण असली तरी ती इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. अंगारक संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. अंगारक संकष्टी मंगळवारी येते, म्हणून या दिवशी केलेल्या प्रार्थनेला अनेक पटीने फळ मिळते असे शास्त्र सांगते. अडथळे दूर होतात, रखडलेली कामे मार्गी लागतात, मनोकामना पूर्ण होतात. तो विशेष उपाय कोणता? हा उपाय 6 रोजी संध्याकाळी चंद्रदर्शनापूर्वी किंवा नंतर करा. काय वस्तू ठेवायची? तर एक सुपारी, अखंड ते पण तुटलेली नसलेली. ही सुपारी गणपती बाप्पांचे प्रतीक मानली जाते. उपाय करण्याची पद्धत. हात-पाय धुवून स्वच्छ व्हा. देवघरात गणपती बाप्पांसमोर दिवा लावा. सुपारी हातामध्ये घ्या आणि डोळे बंद करून मनातली एकच इच्छा स्पष्टपणे बोला. ती सुपारी देवघरामध्ये ठेवा. आता हा मंत्र फक्त 3 वेळेस बोला. शांत मनाने आणि श्रद्धेने हा मंत्र म्हणा. ओम गण गणपतये नमः. हा मंत्र फक्त 3 वेळेस म्हणा किंवा बोला. जास्त नाही आणि कमीही नाही. महत्त्वाचे नियम. एकापेक्षा जास्त इच्छा बोलू नका. शंका, भीती मनामध्ये ठेवू नका. हा उपाय कोणालाही सांगू नका. पूर्ण विश्वास ठेवा. मन शांत ठेवा. उपायानंतर काय करायचे? चंद्रदर्शन झाल्यावर गणपतीला नमस्कार करा. सुपारी 11 दिवस देवघरात ठेवा. 11व्या दिवशी ती सुपारी वाहत्या पाण्यात सोडा किंवा झाडाखाली ठेवा. अंगारक संकष्टी चतुर्थीला मनापासून मागितलेली इच्छा गणपती बाप्पा कधीही दुर्लक्ष करत नाहीत. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि अनुभव स्वतः घ्या. गणपती बाप्पा मोरया. या दिवशी काय दान केल्यास इच्छा लवकर पूर्ण होते? अंगारक संकष्टीच्या दिवशी लहानसं पण श्रद्धेने केलेलं दान इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा करतं. गूळ, फुटाणे किंवा तिळगुळ, मोदक किंवा लाडू, गरजू व्यक्तींना थोडेसे धान्य. रागाने किंवा दिखाव्यासाठी दान करू नका. अपमान करून दिलेले दान निष्फळ ठरते, त्याचा उपयोग नसतो. अंगारक संकष्टीला मंगळ दोष शांत करण्यासाठी उपाय. मंगळवारी येणारी ही चतुर्थी मंगळ दोष शांत करण्यासाठी खास मानली जाते. गणपतीसमोर लाल फूल अर्पण करा. मंगळवारी लाल वस्त्र वापरा. ओम अंगारकाय नमः हा मंत्र 5 वेळा बोला. यामुळे वैवाहिक अडथळे कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा उपाय. देवघरात शांतपणे बसा. दिव्याजवळ 1 मिनिट डोळे बंद ठेवा. मनात गणपतीचं स्मरण करा. हा उपाय मनाला शांतता देतो आणि नकारात्मक विचार दूर करतो. या 3 गोष्टी चुकूनही करू नका. खोटं बोलणे, कोणावरही राग काढणे, उपवासामध्ये शिवीगाळ किंवा वाद घालणे. या गोष्टी केल्यास उपायाचं फळ कमी होतं. इच्छा पूर्ण होण्याची पहिली चिन्हे. उपाय केल्यानंतर पुढील काही दिवसात मन शांत वाटू लागते. अडथळे आपोआप कमी होतात. अचानक मदत मिळू लागते. ही गणपती बाप्पांची कृपा असते. श्रद्धा आणि संयम असेल तर अंगारक संकष्टी जीवनात चमत्कार घडवू शकते. उपाय करताना मनाची अवस्था कशी असावी? बघा, अनेक वेळा उपाय करूनही फळ का मिळत नाही? याचं कारण असतं मनाची अस्वस्थता. उपाय करताना घाई करू नका.
मनात शंका नको. देव माझं ऐकतो आहे हा विश्वास ठेवा. मन शांत असेल तर मंत्र अधिक प्रभावी होतो. इच्छा पूर्ण होईपर्यंत रोज काय करावे? उपाय केल्यानंतर दररोज सकाळी किंवा रात्री गणपतीचं स्मरण करा. फक्त एक वेळा म्हणा ओम गणगणपतये नमः. रोजचं स्मरण इच्छेला ऊर्जा देतं. घरातील महिलांसाठी काही खास नियम. संक्रांतीसारखाच या दिवशीही केस स्वच्छ ठेवावेत. कपाळावरती कुंकू असावे. देवघर स्वच्छ ठेवावे. रागामध्ये पूजा करू नये. अपवित्र अवस्थेत मंत्र उच्चार टाळावा. अंगारक संकष्टी आणि चंद्राचा संबंध. या दिवशी चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. चंद्र पाहून गणपतीचं स्मरण करा. पाण्याचा घोट घ्या. मनातली इच्छा एकदा आठवा. यामुळे मन स्थिर होतं आणि इच्छा स्पष्ट राहते. जर इच्छा लगेच पूर्ण झाली नाही तर घाबरू नका. देव तुमची परीक्षा घेतो. योग्य वेळेची वाट पाहतो. कधीकधी चांगल्या गोष्टीसाठी थोडा उशीर होतो. विश्वास सोडू नका. गणपती बाप्पा भावाचे भुकेले आहेत. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि अनुभव स्वतः घ्या. गणपती बाप्पा मोरया. इच्छा बोलताना एक महत्त्वाची चूक टाळा. अनेक लोक ही चूक करतात आणि त्यामुळे उपाय निष्फळ ठरतो. माझी ही इच्छा पूर्ण होईल का असे मनात आणू नका. भीती किंवा शंका मनात ठेवू नका. इच्छा बोलताना गणपती बाप्पा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे मनात नक्की म्हणा. विश्वास अर्धे फळ. हा उपाय कोण करू शकतो? स्त्री पुरुष दोघेही, विवाहित अविवाहित, नोकरी व्यवसाय शिक्षण विवाह अडचणीत असलेले कोणतीही अडचण असो हा उपाय करता येतो. जर देवघर नसेल तर काय करावे? काही घरात वेगळे देवघर नसते. घरातील स्वच्छ जागी छोट्याशा पाटावर पांढऱ्या कापडावर गणपतीचा फोटो ठेवून हा उपाय करता येतो. देव भावना पाहतो, जागा नाही पाहत. दिवा लावताना लक्षात ठेवा तुपाचा किंवा तेलाचाच दिवा लावा. दिवा विझू देऊ नका. दिव्याजवळ मोबाईल वापरायचा टाळा. लक्ष पूर्णपणे देवावरती ठेवा. 11 दिवसानंतर एक छोटा समारोप उपाय. सुपारी वाहत्या पाण्यात सोडताना मनात फक्त एक वाक्य म्हणा. गणपती बाप्पा माझी इच्छा तुझ्या चरणी अर्पण आहे. यानंतर इच्छा सोडून द्या आणि चिंता करू नका. अनुभव कधी येतो? काहींना 7 दिवसामध्येच अनुभव येतो. तर काहींना 21 दिवसामध्ये येतो. काहींना योग्य वेळेला. पण श्रद्धा खरी असेल तर अनुभव नक्कीच येतो. खूपच शक्तिशाली. जेव्हा मार्ग बंद होतात तेव्हा गणपती बाप्पा नवीन दार उघडतात. इच्छा पूर्ण होण्याआधी दिसणारे काही संकेत. उपाय केल्यानंतर गणपती बाप्पा काही संकेत देतात. गणपतीचं नाव आपल्या कानावरती वारंवार येतं. अचानक मन शांत होणं. अडकलेली कामं हळूहळू सोपी होणं. हे संकेत दुर्लक्ष करू नका. ही कृपेची सुरुवात असते. 1 दिवसासाठी हे नक्की टाळा. अंगारक संकष्टीच्या दिवशी नकारात्मक बातम्या पाहू नका. कुणाची निंदा करू नका. मन दुखवणारे शब्द बोलू नका. कारण त्या दिवशी शब्दांनाही शक्ती असते. देवाला एक वचन द्या. मनातल्या मनात ठरवा. इच्छा पूर्ण झाली तर एक चांगलं काम करीन. कुणाला तरी मदत करीन. हे वचन बोला. अंगारक संकष्टीच्या दिवशी श्रद्धेने मागितलेली इच्छा गणपती बाप्पा कधीही रिकामी पाठवत नाहीत. गणपती बाप्पा मोरया. इच्छा मागितल्यानंतर एक लक्षात ठेवा. उपाय केल्यानंतर दररोज इच्छा आठवत बसू नका. काम करत राहा. बाकी सर्व देवावरती सोपवा. योग्य वेळेची वाट पहा कारण देव तुमच्यासाठी योग्य वेळ निवडतो. एक ओळ जी मनात तुम्ही ठेवावी. मी प्रयत्न करतो, बाकी गणपती बाप्पा पाहतील. ही भावना चिंता कमी करते आणि श्रद्धा वाढवते. जर मन स्वच्छ असेल आणि श्रद्धा खरी असेल तर अंगारक संकष्टी रिकामी जातच नाही.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करो हीच नम्र विनंती. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.